गणपती बाप्पा मोरया. समुद्र मंथनाच्या वेळी भगवान श्रीहरी यांनी अमृताच्या रक्षणासाठी मोहिनी रूप धारण केले होते. त्या मोहिनी रूपाला बघून महादेव हे मोहित झाले. महादेवांची ही अवस्था बघून भगवान श्रीहरी हे मनोमन हसले आणि मोहिनी रूप त्यागून आपल्या ओरिजिनल रूपात प्रकट झाले. हे बघून भगवान महादेव हे क्रोधित झाले आणि उदासी झाले. तेव्हा त्यांचे वीर्य स्खलित झाले. त्यातून क्रोधासूर नावाचा एक पराक्रमी असुर उत्पन्न झाला. तो कृष्णवर्णाचा, डोळे ताम्रवर्णाचे आणि चमकदार होते. त्याचे रूप अत्यंत भयंकर होते. तो उत्पन्न होताच चालू लागला. भगवान महादेव यांनी त्याला दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडे पाठविले. क्रोधासूर हा दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडे गेला आणि म्हणाला, प्रभू, मला तुमचे शिष्यत्व प्रदान करा आणि आज्ञा करा, मी आता काय करू? तेव्हा शुक्राचार्य यांनी विचारले, तू कोण आहेस? कुठून आलास? तुला कोणी पाठवले आहे? पण तो एवढेच म्हणाला, मला काहीच माहिती नाही. मग दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी ध्यान लावून सर्व काही जाणून घेतले आणि ते म्हणाले, वत्स, क्रोधावस्थेत भगवान महादेवांचे वीर्य स्खलित झाले. त्यातून तुझी उत्पत्ती झाली आहे. म्हणून तुझे नाव क्रोधासूर ठेवण्यास योग्य ठरेल. तू भगवान महादेव यांचा पुत्र आहेस, म्हणून तू पराक्रमी होशील. दैत्यगुरु शुक्राचार्य यांचे बोलणे ऐकून क्रोधासूर खूपच प्रसन्न झाला. दैत्यगुरूने सर्व संस्कार करून त्याला अगदी योग्य बनवले आणि नंतर त्याचा विवाह शंभरासुराची अत्यंत सुंदर कन्या प्रीतीशी केला. इतक्या सुंदर स्त्रीशी विवाह झाल्यावर त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही आणि तो सुखात आयुष्य जगू लागला. पण नंतर त्याच्या मनात आले, अशा प्रकारे जीवन जगून पुरुषार्थ साध्य होणार नाही. पुरुषार्थ साध्य करण्यासाठी त्रिलोक विजय मिळवला पाहिजे. म्हणून तो दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, आचार्य, पूर्ण ब्रह्मांडावर विजय मिळवण्याची माझी इच्छा आहे. म्हणून मला यासाठी काय करावे लागेल हे सांगा. तेव्हा दैत्यगुरु शुक्राचार्य बोलले, वत्स, तू भगवान भास्कर यांना प्रसन्न कर. त्यांना प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचे अनुष्ठान कर. ते नक्कीच तुझी इच्छा पूर्ण करतील. क्रोधासुराने शुक्राचार्य यांच्याकडून अनुष्ठानाचा विधी जाणून घेतला आणि निर्जन वनात निघून गेला. तिथे त्याने स्नान आदी करून एका पायावर उभे राहून सूर्यमंत्राचा जाप करत तपश्चर्या प्रारंभ केली. तो दिव्य सहस्र वर्षापर्यंत एका पायावर उभे राहून ऊन, पाऊस, थंडी सहन करत निराहारी राहून तपश्चर्या करत राहिला. त्याच्या खडतर तपश्चर्येमुळे सूर्यदेव यांच्या गतीत बाधा उत्पन्न झाली. म्हणून ते क्रोधासुराच्या समोर जाऊन उभे राहिले आणि म्हणाले, वरदान माग. सूर्यदेवांना बघून तो त्यांच्या चरणावर पडला. मग म्हणाला, प्रभू, तुम्ही सर्व विश्वाला प्रकाश देणारे देवतांचे नायक आहात. हे नाथ, मला हे समस्त ब्रह्मांड वश करायचे आहे. तुम्ही मला चराचर विश्वाचा अधीश्वर बनवा. मला बल, पराक्रम, ऐश्वर्य आदीमध्ये अद्वितीय बनवा. मला कधीच कसला रोग होऊ नये. माझा कधीच मृत्यू होऊ नये. भगवान भास्कर हे त्याचे वरदान ऐकून भयभीत आणि आशंकित झाले आणि बोलले, तुझी इच्छा पूर्ण हो. आणि ते तिथून निघून गेले. मग क्रोधासूर हा घरी परतला. वरदान प्राप्तीची न्यूज त्याने दैत्यगुरु शुक्राचार्य यांना सांगितली. मग त्यांनी त्याला दैत्यराज या पदाने अभिषिक्त केले. त्याच्या मित्र आणि अनुयायांना सुद्धा खूपच आनंद झाला. अनेक जण त्याच्या आश्रयाला येऊन राहू लागले. तो अत्यंत आनंदात दाम्पत्य जीवन जगू लागला. त्याला हर्ष आणि शोक हे 2 पुत्र झाले. मग त्याने आपले विजय अभियान आरंभ केले. त्याने पृथ्वी, स्वर्ग, वैकुंठ आणि कैलासवर आपले अधिपत्य स्थापन केले. मग त्याने सूर्यलोकावर विजय प्राप्त करण्याच्या इच्छेने आपला दूत तिथे पाठवला. सूर्यदेव पण काय करणार, त्यांनीच वरदान दिले होते. म्हणून त्यांनी आपल्या लोकाचा त्याग केला. मग सर्व देवांनी लंबोदर गणाध्यक्ष यांची उपासना आरंभ केली. तेव्हा त्यांची भक्ती बघून भगवान गणेश प्रकट झाले आणि म्हणाले, देवांनो, काय हवं आहे? तेव्हा त्यांनी क्रोधासुराच्या अत्याचाराबद्दल सांगून त्याच्यापासून आमचे रक्षण करा अशी प्रार्थना केली. भगवान लंबोदर यांनी त्यांना अभय दिले.
इकडे क्रोधासुराला वॉर्निंग देणारी आकाशवाणी झाली. भगवान लंबोदर यांनी देवतांना अभय दिले आणि ते सर्व असुरांचा नाश करणार आहेत. ही आकाशवाणी ऐकताच क्रोधासुर खूपच घाबरला. पण त्याचे सहकारी म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सर्व ब्रह्मांडाचे अधीश्वर आहात. तो एकटा लंबोदर तुमचे काय करणार आहे? आम्हाला आज्ञा करा, आम्ही त्याला मारतो किंवा पकडून आणतो. त्यांचे बोलणे ऐकून दैत्यराज क्रोधासुर हा अत्यंत प्रसन्न झाला आणि त्याने आपल्या विशाल सेनेला तयारीचा आदेश दिला. इकडे देवांबरोबर भगवान लंबोदर यांची सेना सुद्धा निघाली होती. गुप्तचरांनी याबाबत सूचना दिली तेव्हा दैत्यसेनेने त्यांचा राज्याच्या सीमेवर सामना केला. क्रोधासुर हा स्वतः रणक्षेत्रात आला. त्याने पाहिले की लंबोदर हे त्याच्या समोर उभे आहेत. मूषकावर स्वार, गजमुख, 3 नेत्र आणि लांब उदर, नाभीवर शेषनाग गुंडाळलेला हे रूप बघून क्रोधासुर बोलला, असले कसले सोंग धारण करून आला आहेस? लंबोदर म्हणाले, अरे मूर्खा, तुला आताच कळेल की या सोंगाचे रहस्य काय आहे. घनघोर युद्ध झाले. दोन्हीकडचे वीर मारले जाऊ लागले. नंतर असुरांच्या सेनेचा जास्त संवार होऊ लागला. क्रोधासुराचे जृंभ, माल्यवान, रावण, कुंभकर्ण, बली आणि राहू आदी वीर मारले गेले. हे बघून क्रोधासुर हा क्रोधित होऊन बोलला, ज्याने ब्रह्मांडावर अधिपत्य स्थापन केले त्याला तू युद्धात परास्त करू पाहत आहेस. तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? जर स्वतःची खुशाली हवी असेल तर मला शरण ये, अन्यथा तुझे लांब पोट एक बाण मारून विदीर्ण करून टाकेन. भगवान लंबोदर त्याचे बोलणे ऐकून म्हणाले, दुष्ट दैत्या, असे बोलून तू स्वतःच्या मृत्यूची इच्छा का व्यक्त करत आहेस? मी तुझ्यासारख्या असुरांना नेहमी शोधतच असतो आणि मी येथे तुला मारण्यासाठी आलो आहे. तू आदित्यकडून वरदान प्राप्त करून अनेक अधर्मी कार्य केली आहेत. मूर्खा, मी तर सर्व प्राण्यांच्या शरीरात निवास करणारा अनिर्वचनीय परमात्मा आहे. तू कसा काय जिंकशील? क्रोधासुर म्हणाला, परमात्मा तर अजन्मा अगोचर आहे. त्यांना तर मोठमोठे ऋषीमुनी आणि सिद्धगण सुद्धा करोडो जन्म घेऊन तपस्या करून सुद्धा बघू शकत नाही. मग तू तर येथे सगळ्यांना दिसत आहेस. मग तू परमात्मा कस काय बरं आहेस? भगवान लंबोदर त्याला समजावत म्हणाले, वामंगात सिद्धी विद्यमान आहे, जिला प्राप्त करण्यासाठी जगातले सारे प्राणी भटकत असतात पण सहज प्राप्त होत नाही. माझ्या दक्षिण अंगात बुद्धी विराजमान आहे. ती चित्त स्वरूप आहे. तिचे 5 भेद आहेत, 5 भ्रांती अंतर्भूत आहेत आणि दोन्ही सिद्धींचा स्वामी मी आहे. अनेक रूपे असणारे हे जग आणि ब्रह्म मी माझ्या उदरात धारण केले आहे. म्हणून ज्ञानी जन्माला लंबोदर म्हणतात. हे सारे जग माझ्या उदरातून उत्पन्न होते, माझ्याद्वारेच त्यांचे पालन होते आणि शेवटी माझ्या उदरातच लीन होते. सर्व ब्रह्मांडात जे काही होते ते माझ्या इच्छेने होते. मला ब्रह्मदेव, देवगुरु बृहस्पती आणि दैत्यगुरु शुक्राचार्य हे चांगल्या प्रकारे ओळखतात. माझ्यासाठी देवता आणि दैत्य दोन्ही समान आहेत. मी सर्वांना स्वतःचे धर्मकर्म यांचे पालन करताना पाहू इच्छितो आणि माझ्या इच्छेचे उल्लंघन कोणीच करू शकत नाही. म्हणून तुला जर तुझे कल्याण करायचे असेल तर मला शरण ये, अन्यथा तुझा वध कोणीच थांबवू शकणार नाही. क्रोधासुराच्या सर्व शंकाचे समाधान झाले होते आणि तो भगवान लंबोदर यांच्या चरणावर पडून त्यांची क्षमा मागू लागला. हे बघून भगवान लंबोदर हे प्रसन्न झाले. त्यांनी दैत्यराजकडे कृपापूर्ण दृष्टीने पाहिले. क्रोधासुराने त्यांची स्तुती केली आणि सुदृढ भक्तीची याचना करत म्हणाला, प्रभू, माझ्यासारख्या अज्ञानी आणि क्रोधांत मूर्खाला क्षमा करा. भगवान लंबोदर म्हणाले, दैत्यराज, तू क्रोध, मोह आदींच्या आहारी जाऊ नकोस. भगवान महादेवांच्या अंशापासून तू उत्पन्न झाल्यामुळे तुझी महिमा काही कमी नाही. तुझ्या हृदयात माझी सुदृढ भक्ती सदैव राहील. आता मनुष्य, देवता आदींना त्यांची राज्य परत कर. अधर्मी वागू नकोस आणि पाताळात जाऊन राहा. क्रोधासुराने लंबोदर यांच्या आज्ञेचे लगेच पालन केले आणि तो त्यांना प्रणाम करून पाताळ लोकात निघून गेला. हे बघून सर्व देवता, ऋषीमुनी हे भगवान लंबोदर यांचे स्तवन करू लागले. फ्रेंड्स, लंबोदर अवतारची कथा येथेच संपत नाही. या अवतारात भगवान गणेश यांनी आणखी एका असुराचा संहार केला होता. त्या असुराचे नाव मायाकर होते.
एके दिवशी ब्रह्मदेव हे सत्यलोकात प्रभूचे ध्यान करत बसले होते. तेव्हा त्यांच्या निश्वासातून एक पुरुष प्रकट झाला. त्या पुरुषाने ब्रह्मदेव यांना नमस्कार केला आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी तो त्यांची स्तुती करू लागला. त्यामुळे ब्रह्मदेवांचे ध्यान भंग झाले आणि त्यांनी त्याला विचारले, वत्स, तू कोण आहेस आणि येथे का आला आहेस? पुरुष विनम्रतेने म्हणाला, मी तुमच्या निश्वासातून प्रकट झालेला तुमचा पुत्र आहे. तुम्ही माझे नाव ठेवा आणि राहण्यासाठी स्थान द्या. हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, वत्स, तुला बघताच मायेची वृद्धी होते, म्हणून तुझे नाव मायाकर ठेवण्यास योग्य ठरेल. तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील आणि तुझ्या गतीत कधीच अवरोध उत्पन्न होणार नाही. मग तू सदैव निरोगी राहून सर्वांना वशीभूत करण्यास समर्थ असशील. हे वरदान प्राप्त होताच मायाकर हा खूपच प्रसन्न झाला आणि तो ब्रह्मदेव यांना नमस्कार करून विश्वभ्रमणासाठी निघाला. त्याला वरदान प्राप्तीची गोष्ट विप्रचिती नावाच्या दैत्याला कळाली, तर त्याने त्याची अधीनता स्वीकार केली आणि त्याला दैत्य गुरु शुक्राचार्य यांच्याकडे घेऊन गेला. त्याला वरदान प्राप्त आहे हे कळाल्यावर दैत्य गुरु शुक्राचार्य यांनी दैत्यराज या पदावर त्याचा अभिषेक केला. मग विप्रचितीने त्याला सर्व प्रकारे संतुष्ट करून त्याला भौतिक भोगात अडकविण्याचा प्रयत्न केला. काही काळ मायाकर हा विषय सुखात रमला. नंतर त्याने पृथ्वीवरील सर्व राजांना जिंकले. मग पाताळ लोकावर आक्रमण केले. घनघोर युद्धानंतर नागांनी आपली हार मान्य केली. आपल्या पराजयामुळे व्यथित झालेल्या शेषनाग यांनी भगवान लंबोदर यांची उपासना केली. त्यांच्या भक्तीने भगवान लंबोदर हे प्रसन्न झाले आणि प्रकट झाले. तेव्हा शेषनाग म्हणाले, प्रभू, मायाकरने आमचे राज्य जिंकले आहे. सर्व नाग हे बेघर होऊन भटकत फिरत आहेत. भगवान लंबोदर यांनी आश्वासन दिले की, नागराज, तुम्ही काळजी करू नका. तुमचे अभिष्ट पूर्ण करण्यासाठी मी लवकरच मायाकरचा वध करेल. कालांतराने ते शेषनाग यांच्या पुत्राच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी मायाकर बरोबर घनघोर युद्ध केले आणि शेवटी त्याच्या मायेचा विच्छेद करून त्याचा वध केला. त्यामुळे सर्व नाग समाजाने आनंदित होऊन त्यांचा जय जयकार केला आणि सगळ्या जगात सुख शांती निर्माण झाली. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.